हिवाळ्यातली सकाळ, घरातला गारवा आणि स्वयंपाकघरातून येणाऱ्या खमंग भाजलेल्या पराठ्याचा घमघमाट सांगून जातो की नक्कीच काहीतरी खास बनलंय स्वयंपाकघरात. ताज्या हिरव्यागार मटारांचा गोडवा आणि मसाल्यांचा खमंगपणा जेव्हा पराठ्यांमध्ये उतरतो तेव्हा तो पराठा अतिशय अप्रतिम लागतो. चला तर मग बघूयात मटार पराठा कसा बनवायचा ते. तर या इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मटार सोलून घ्यायचे आहेत. ताजे मटार इथं फ्रेश वापरायचे आहेत. त्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर, जिरे घालून घ्यायचे आहेत. आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. आता हे मिक्सरवरती जरा जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाहीये, फाईन पेस्ट करायची नाहीये. थोडं ओबडधोबडच ठेवायचं म्हणजे पराठ्यामध्ये ते छान लागतं. आता हे सारण जे आहे ते खमंग परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि ह्याच्यावरती तेल गरम झाल्यानंतर हा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक एक मसाले घालून घ्यायचे आहेत. आधीच आपण मसाले घालायचे नाहीत तेलामध्ये, नंतर मसाले ॲड करायचे. तर याच्यामध्ये मी पावभाजी मसाला 1 चमचा घातलेला आहे. तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. बस इतकेच मसाले इथं वापरायचे आहेत. खूप सारे मसाले वापरायचे नाहीत, कारण आपल्याला मटारांचा स्वाद हवा आहे पराठ्याला, बाकी मसाल्यांचा जास्त स्वाद नकोय. म्हणूनच थोडक्या अशा मसाल्यांमध्ये हा मस्त पराठा लागतो. आता हे परतून घ्यायचं आहे. मंद आचेवरती परतत राहायचं. पहिल्यांदा चिकटल्यासारखं वाटतं कढईला, पण नंतर जसा हा मसाला परतत जाईल तसं हा पॅनला सोडायला लागतो. हळूहळू मसाला कोरडा व्हायला लागतो आणि त्याचा गोळा बनतो. सगळं परतल्यानंतर थोडंसं लिंबू घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चाट मसालासुद्धा आंबटपणासाठी घालू शकता. थोडा वेळ अजून परतून घ्यायचं. छान असा कोरडा आपला हा मसाला झाला पाहिजे किंवा सारण झालं पाहिजे. तुम्ही इथं बघू शकता मस्त असा कोरडा झालेला आहे मसाला. आता हे सारण खमंग परतल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवलेलं आहे. आणि सारण थंड होईपर्यंत कणिक मळून घ्यायची आहे. आपण ज्या पद्धतीने पोळीला कणिक मळतो त्याच पद्धतीने इथं कणिक मळून घ्यायची आहे. आता मीडियम साईजच्या कणकीच्या गोळ्याची पारी करून घ्यायची, अशी खोलगट वाटीसारखी बनते आणि त्याच्यामध्ये जितकं भरेल इतपत असा मसाला किंवा सारण भरून घ्यायचं. अगदी व्यवस्थित सारण भरून घ्यायचं म्हणजे अगदी कडेपर्यंत हा पराठा छान भरलेला राहतो. पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आणि छान अशी पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची. अगदी हलक्या हाताने लाटला म्हणजे याच्यातलं सारण बाहेर येत नाही आणि मस्त हा गुबगुबीत पराठा तयार होतो. आता कितपत जाड किंवा कितपत पातळ हा तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. छान हलक्या हाताने लाटून घ्यायचा. पातळसर असा पराठा मी बनवलेला आहे. बघा मस्तपैकी सारण कुठेही बाहेर नाही आलेलं, पण तितकाच छान आणि पातळ बनलेला आहे. तवा छान गरम करून घ्यायचा. थोडंसं तेल टाकून आपण सेट करून घ्यायचा म्हणजे तव्याला चिकटणार नाही पराठा. दोन्ही साईडनं तेल किंवा तूप लावून खमंग भाजून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि दोन्ही बाजूनी तेल लावून किंवा तूप लावू शकता. खरपूस असा रंगावरती भाजून घ्यायचा. पराठा जितका तुम्ही छान भाजाल तितका चवीला छान लागतो. तेल किंवा तूप भरपूर लावायला लागतं, पण ठीक आहे एखाद्या वेळेस चालू शकतं. तर या पराठ्याला दोन्ही बाजूंनी छान तेलावर मी भाजून घेतलेलं आहे. बघा कसे टम्म फुगत आहेत पराठे. हिवाळ्यामध्ये मस्त गरमागरम असे पराठे आणि त्याच्यासोबत दही किंवा लोणचं तुम्ही काहीही घेऊ शकता किंवा असेच हे पराठेसुद्धा छान लागतात. हे पराठे गरमागरम तर अप्रतिम लागतातच, पण थंड झाल्यावर सुद्धा चवेची छान लागते. एकदा तरी हे पराठे ट्राय करून बघा. सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये कधी-कधी काही सुचत नाही आपल्याला की काय करावं. अशा वेळी हा पराठे खूप चांगला पर्याय आहे. अगदी मोठेच काय लहान मुलंसुद्धा हा पराठा आवडीनं खातात. डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा त्यांना देऊ शकता. अगदी छान असा लुसलुशीत मऊ हा पराठा होतो आणि सारणाने अगदी काठोकाठ भरला असल्यामुळे अगदी खस्ता होतो. व्यवस्थित असा मस्त भरलेला आणि छान असा खुसखुशीत पराठा नक्की एकदा ट्राय करून बघा. बघा अगदी मोजक्या साहित्यामध्ये खूप काही तामझाम नाही, अगदी सोप्या पद्धतीने पण तितका चविष्ट असा हा पराठा बनतो. अगदी सारणाने काठोकाठ भरलेला आहे बघा, तुम्ही इथं बघू शकता. खूप छान अशी मस्त वाफ येत आहे आणि गरमागरम हा पराठा आता मी एन्जॉय करणार आहे. तर या गरम पराठ्यासोबत खाण्यासाठी मी आवळा मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे. याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, नक्की बघा. भेटूयात अशाच छान छान रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.